दरम्यान मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या प्रमुख निर्णयांवरती एक नजर टाकूयात। 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे। राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आलेली आहे। लाभधारकांचे निकष सरकार आणि शेतकरी नेत्यांची समिती ठरवणार आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज आजपासून म्हणजे कालपासूनच माफ होणार आहे आणि तेव्हापासूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना नव्यांना पीक कर्ज देखील मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होऊ देणार नाही, त्यासाठी आता समिती देखील नेमली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं अर्थार्जन हे फक्त शेतीवरती असतं त्यांनाच कर्जमाफीचा फायदा घेता येणार आहे। मुद्देमाल सापडला नाही त्या आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत। सोबतच 20 जून नंतर दुधाचे दर वाढवण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे। स्वामीनाथन आयोगासाठी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना सुकाणू समितीतले काही सदस्य भेटणार आहेत अशीही माहिती मिळते आणि त्याबद्दलची घोषणा कालच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आणि या सगळ्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देण्यात आली आहे।